आमचा हिरो चालला शॉपिंग करायला. प्लीज आपण एक व्हिडिओ काढू प्लीज. कम कम कम. हाय, अ व्हेरी गुड मॉर्निंग. दिस इज श्रुती अँड दिस इज राहुल. हा आमच्या चॅनलवरचा व्हेरी फर्स्ट व्लॉग राहणार आहे. म्हणजे मी व्लॉगिंग करते पण माझ्या दुसऱ्या चॅनलवर असते आणि ते वर्क रिलेटेड असते. बट याच्यात आम्हाला तुम्हाला आमच्या लाईफमधले जे डे टू डे रुटीन्स आहे, आम्हाला आमची पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ थोडी वेगळी ठेवायची होती म्हणून मी हा न्यू चॅनल ओपन केलेला आहे. सो तुम्ही माझ्या जुन्या चॅनलवर जेवढं सगळं प्रेम देतात याच्यावरही असंच द्या. बेसिकली मी न्यू इयरला नवीन चॅनल स्टार्ट केलेलं होतं, बट वेळेच्या अभावी आमचे टूर याच्यामुळे आमचा जो फर्स्ट व्लॉग आहे तो आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी स्टार्ट केलेला आहे. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 7th वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो आज जास्ती काही असं स्पेशल नाहीये कारण आज आम्हाला जायचं आहे शॉपिंग करायला. लास्ट इयरपर्यंत आम्ही म्हणजे आम्ही बाहेर फिरायला जायचो, म्हणजे डेट्स वगैरे प्लॅन करायचो. बट यावेळेस वेळेच्या अभावी आम्हाला असं काही करता आलेलं नाही आहे. शॉपिंग इज मॅन्डेटरी बिकॉज ऑफ राहुलच्या साडीचं लग्न आहे. मी माझ्या मैत्रिणींसोबत जाऊन शॉपिंग वगैरे करून आली, बट मोठ्या जावयाची शॉपिंग बाकी आहे म्हणून आजचा जो पूर्ण दिवस राहणार आहे तो शॉपिंग डे आहे. हा व्लॉग इथून पुढे मी कंटिन्यू करणार आहे. तर आमच्या याही चॅनलला खूप खूप प्रेम द्या. आम्ही बेसिकली जे आधी ॲनिव्हर्सरीज वगैरे होतो ना, लास्ट इयर आम्ही गोवा गेलो होतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. त्याच्या आधी आम्ही अशा डेट्स वगैरे प्लॅन करायचो. म्हणजे आम्ही बेसिकली आमच्या ज्या ॲनिव्हर्सरीज आहे बाहेर फिरायला जायचो कारण बेस्ट वेदर, फेब म्हणजे बेस्ट वेदर अँड काय म्हणते थोड्या सुट्ट्या पण त्यावेळेस आम्ही प्लॅन करतो. बट यावेळेस असं झालं, माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे आम्हाला एक सुट्टी आम्ही खूप सेव्ह करून ठेवली. नॉट इवन न्यू इयर अँड क्रिसमसच्या वेळेसही आम्ही कुठेच गेलेलो नाही. आणि आजही जर आम्ही कोणती डेट प्लॅन करायची, कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आज आय नो आजचा पूर्ण जो दिवस आहे आमच्या शॉपिंगमध्ये जाणार आहे. आणि उद्या राहुलला वर्क रिलेटेड बाहेर जायचं आहे तर त्यांची उद्या सकाळी 4:30 वाजताची फ्लाईट आहे. तर आम्ही आज काहीच डिले करू शकत नाही. दॅट्स वाय आज ॲनिव्हर्सरी स्पेशल म्हणजे आज असं आहे की आज ओनली अँड ओनली शॉपिंग डे राहणार आहे. आम्ही आमचा जो बर्थडे वगैरे, आमचा बर्थडे पण सेम डे येतो तर आम्ही आमचा बर्थडे वगैरे खूप छान सेलिब्रेट केलेला होता. बट ही ॲनिव्हर्सरी थोडीशी काहीतरी वेगळी राहणार आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉपिंग बघायला मिळेल. सो स्टे ट्यून टिल द एंड. आज सकाळी मी त्यांचा फेवरेट ढोकळा त्यांच्यासाठी बनवलेला होता कारण मला फक्त मॉर्निंगलाच काहीतरी बनवायला वेळ मिळणार होता कारण आफ्टरनून नंतर तर आम्ही जाणार होतो शॉपिंग. सो आज मी बनवलेला आहे ढोकळा. अधिरा घे जा पप्पाला नेऊन दे. इथलं लोकल मार्केट एक्सप्लोर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथल्या लोकलमधनं कपडे घेणं आमच्या बसची गोष्ट नाही आहे. सो आम्ही चाललो आता. कुठे चाललो तुम्हाला शॉपमध्ये गेल्यावर दाखवेल. आता आम्ही लोकल मार्केटमधून जातो तर बाहेर वगैरे मला असे खूप छान छान लग्नाचे कपडे लागून दिसलेले होते तर आम्ही जाऊन बघितलं बट आम्हाला नाही आवडले. आय डोंट नो कोण नाही आवडले आम्हाला कपडे म्हणून आम्ही म्हटलं चला यार आता थोड्या अजून चांगल्या शॉपमध्ये जाऊ. तर आता आम्ही चाललो दुसरं शॉप एक्सप्लोर करायला जिथे ॲक्च्युअलमध्ये छान लग्नाचे वगैरे कपडे मिळतात. आणि आमचा जो फक्त 3 तास आहे कारण अधिरा तिच्या ॲन्युअल डेच्या प्रॅक्टिससाठी गेलेली आहे. तर आम्हाला तेवढ्या वेळात आमची शॉपिंग फिनिश करायची आहे. लेट्स सी आम्ही 3 वाजेपर्यंत शॉपिंग करू शकतो ऑर नॉट. अँड वी आर हियर. दिसत आहे तुम्हाला? येस, आम्ही आलेलो आहे मान्यवर. आता लेट्स सी आम्हाला इथचे कपडे आवडते का. आमचा हिरो चालला शॉपिंग करायला. सो वी आर इन अ शॉप. इथे येऊन आम्हाला काही आवडते का नाही आय डोंट नो. देखो जॅकेट्स लागलेले आहे. लेट्स सी. सोबत येणाऱ्यांची कंडिशन अशी राहते बसा आणि हे लोक आपले कपडे ट्राय करते. बट 2-3 ट्राय केल्यानंतर आम्हाला आवडून गेले 1-2. सो आता आम्ही याच्यातूनच फायनल करणार आहोत.
आलो मी शॉपिंग करायला आणि बघायला. असं तर ऑफकोर्स होणार आहे यार. मला असं छान वाटत होतं मेहंदीसाठी वगैरे घरी करून टाकावं. सुंदर सुंदरसे कलेक्शन्स आहे इथे, लेहंगे वगैरे. अनफॉर्च्युनेटली माझी सगळी शॉपिंग झालेली आहे, म्हणून मी इकडे पाहू पण नाही शकत. आमचा टाइमपास असतो जिथे आम्हाला मिरर दिसते आणि असं छान सुंदर सुंदरसं बॅकग्राऊंड असते, तेव्हा आम्हाला मजा येते. मला आणि मी राहुलला अशी ओढून घेऊन येते, प्लीज 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 आपण एक व्हिडिओ काढू, प्लीज 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 आपण एक फोटो काढू. घर का बडा दामाद, मोठा जावाई, शॉपिंग पाहून घ्या. सासून पैसे दिले होते शॉपिंग करायसाठी. हाव यू फील? मजा आली? मजा येत आहे? नवरा खूपच लाजाळू आहे, त्यांना बोलायचंच नाही राहत कॅमेऱ्यामध्ये, बट ठीक आहे. आम्हाला आवडले कपडे, जास्ती वेळ नाही लागला आम्हाला कपडे चॉईस करायला. इथे आल्यानंतर मस्त गो टू प्लेस आहे. तुमच्याजवळ जर कमी वेळ आणि पटकन तुम्हाला शॉपिंग करायची आहे, सो मान्यवर इज द बेस्ट. ची डेडलाईन होती, आम्हाला 3 घरी पोहोचायचं होतं आणि येस, आम्ही आत्ता 2:45 वाजलेले आहे. 10 मिनटात आम्ही घरी पोहोचू. तर म्हणजे राहुलचं पहिलेपासून लाईन होती की मी अर्ध्या तासात शॉपिंग करते. मला नाही वाटलं की लवकर होईल म्हणून, बट आम्ही गेलो, मान्यवरमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे 2-3 याच्यातच आम्हाला पसंत येऊन गेले आणि आम्ही राहुलची शॉपिंग डन. तर मजा आली. एवढ्या क्यूट इमेजेस लागलेल्या आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल आम्हाला लागलेली आहे भूक. सो आता आम्ही काहीतरी खाऊ आणि जाऊ. बस 2 मिनटावर जायचं स्कूलला अगेन. सो दुपारी आम्ही आल्यानंतर तिला मी स्कूलमधून पिक केलं. तिला स्कूलमधून पिक केल्यानंतर ती खूप जास्त थकलेली होती, कारण त्यांच्या स्कूलमध्ये डान्सची प्रॅक्टिस होती. मग त्याच्यानंतर आम्ही थोडं रेस्ट केल्यानंतर आत्ता आम्हाला लवकर घरी रिटर्न यायचं आहे, कारण यूट्यूब वर्क. माझ्या नवऱ्याची उद्या सकाळी 4:30ची फ्लाईट आहे. सो वी विल ट्राय की आज आम्ही 10 वाजताच्या आधी घरी रिटर्न येऊ. म्हणून आम्ही असं कोणती फॅन्सी डेट प्लॅन नाही करू शकलो बिकॉज ऑफ लॅक ऑफ टायमिंग्स. दिस इज द फर्स्ट ॲनिव्हर्सरी एवर की आम्ही ना म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी काही जास्त स्पेशल करू नाही शकलो, कारण आज मला असं रिअलाईज झालं की आमच्या रिलेशनशिपमध्ये अजून जास्त मॅच्युरिटी आलेली आहे. कारण लिटरली दिस इज द फर्स्ट टाईम की आम्ही केक कट नाही केला आणि काय म्हणते आम्ही असं कोणतं फॅन्सी डिनर झालं किंवा कोणते म्हणजे जनरली आम्ही प्रत्येक वेळेस ना कोणता टूर वगैरे प्लॅन करतो, कुठेतरी बाहेर फिरायला जातो. लास्ट इयर आम्ही गोवा फिरायला गेलो होतो, बट यावेळेस असं होतं की त्यांचे लास्ट 10 days पासनं ही इज ऑन टूर. ते जस्ट आज ॲनिव्हर्सरी होती म्हणून काल रात्री आले आणि या वीकमध्ये मी माहेरी जाणार आहे. तर त्यांच्या कपड्याची शॉपिंग बाकी होती, म्हणून आमच्याजवळ आजचाच दिवस होता. म्हणून आज आम्ही शॉपिंग केली आणि आज आता आम्ही देवळात जाऊ. देवळात गेल्यानंतर आम्ही जाऊ डिनरला. सो अशीच आमची एकदम सिम्पल सोबर ॲनिव्हर्सरी अँड आय एम हॅपी इन इट, कारण ते जस्ट फॉर द ॲनिव्हर्सरी काल आले. सो मी त्याच्यातच खुश आहे. शिवाय ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सो दिस वन इज, आम्ही इथे चाललो आहे आतमध्ये. नाव लेट्स कम ये लवकर खाली. इट्स लाईक अ दुबई वाइब्स. इथे असं बसायला असं सुंदर हे आहे. अँड दिस इज सिटिंग अरेंजमेंट्स. इथे आपण छान असं स्पेशली असं बसू शकतो. ॲक्च्युली आय एम इन लव विथ दिस सिटिंग अरेंजमेंट्स. सो दिस वॉज अवर डे. आम्ही डिनर करून आल्यानंतर मला व्हिडिओ एंड करायचा होता, बट मी विसरली. आता मी झोपत होती, मला एकदम आठवण आली, अरे मी व्हिडिओ एंड नाही केला. सो अशी होती आमची ॲनिव्हर्सरी कम शॉपिंग डे. ॲनिव्हर्सरी फक्त आज मनायला होती असं झालं, बट बाकी आज हॅपी डे याच्यासाठी होता कारण आफ्टर लॉंग डे राहुल आले होते. सो आम्ही पूर्ण होल डे सोबत स्पेंड केला. अदिरा पण गेली होती प्रॅक्टिसला वगैरे, तर आम्ही सोबत शॉपिंग वगैरे केली आणि ओव्हरऑल इट वॉज अ ग्रेट डे.
आणि उद्या पुन्हा मॉर्निंगला त्यांना जायचं आहे, बँगलोर जायचं आहे त्यांना. तर म्हणून आज आम्ही लेट वगैरे काही येऊ नव्हतो शकत. सो वी कांट अफोर्ड, कारण मॉर्निंग जेव्हा त्याची 4:30ची फ्लाईट आहे तर त्यांना घरून 3 वाजतापर्यंत निघून जायचं आहे. दॅट्स वाय. सो हा आमच्या या न्यू चॅनलवरचा व्हेरी फर्स्ट व्लॉग होता. माझ्या जुन्या चॅनलवर तुम्ही जितकं प्रेम देता तसंच याही चॅनलला द्या, आणि व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय डोंट नो नेक्स्ट व्लॉगचा जो टॉपिक आहे तो कोणता राहील, बट डेफिनेटली मी काहीतरी नवीन घेऊन येईल. माझ्या बहिणीचं लग्न आता नेक्स्ट वीकच आहे. सो मोस्ट प्रॉब्ली लग्नाच्या ज्या तयाऱ्या आहे अशाच रिलेटेड सगळे व्लॉग्स राहतील. मी थोडीशी हिंट देऊन दिली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.